नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच अगदी जिव्हाळ्याचा आहे. आपण नुसतंच माणसाच्या वरवरच्या वागणुकीवर बोलणार नाही आहोत, तर बदलांना आतून कडाडून विरोध करणाऱ्या त्या छुप्या आणि गुंतागुंतीच्या मानसिक यंत्रणांवर आपण थेट प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय आपण आखलेले अगदी परफेक्ट प्लॅन्स, आपली सर्वात जवळची नाती किंवा नव्या वर्षाच्या संकल्पांसारख्या नव्या सवयी अचानक शांतपणे का बरं मोडकळीस येतात? म्हणजे आपण अनेकदा स्वतःलाच दोष देतो, माझ्यातच शिस्तीचा अभाव आहे असं म्हणून खचून जातो. पण खरं सांगू, अडचण तुमच्या इच्छेमध्ये किंवा प्रामाणिकपणात अजिबात नाहीये. ही मानवी मानसिकतेच्या मूळ रचनेतच दडलेली एक मोठी तांत्रिक त्रुटी आहे, एक सिस्टमिक एरर आहे. आणि म्हणूनच आपण आलोय आपल्या पहिल्या विभागाकडे, इच्छाशक्तीचा भ्रम, अर्थात द इल्युजन ऑफ विल पॉवर. आपण नेहमी वापरत असलेले स्वसुधारणेचे मार्ग मुळातच कसे सदोष असतात हे आपण यात पाहणार आहोत. आता बघा, कुठलाही बदल घडवून आणायचा असेल की आपण नेहमी स्वतःच्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहतो. पण नुसत्या मानसिक शिस्तीवर विसंबून राहणं अनेकदा फेल ठरतं, कारण इच्छाशक्ती ही काही अनलिमिटेड नसते. त्याऐवजी आपल्या आजूबाजूच्या वातावरणाची रचनाच अशी बदला की ज्यामुळे चुकीचे ट्रिगर्स किंवा मोह पूर्णपणे गायबच होतील. मनोविज्ञानही हेच सांगतं की स्वतःला सतत रोखण्यापेक्षा सभोवतालचं वातावरण बदलणं हा अधिक सोपा आणि हमखास यशस्वी होणारा मार्ग आहे. हे थोडं आणखी सोपं करून सांगतो. इंटरमिटंट रिइन्फोर्समेंट ही संकल्पना इथे खूप महत्वाची आहे. B.F. स्किनर यांच्या संशोधनानुसार जेव्हा एखादा बक्षीस किंवा समाधान अनपेक्षितपणे मिळतं ना, तेव्हा ती सवय सोडणं सर्वात कठीण होऊन बसतं. म्हणूनच एखादी वाईट सवय एकदम बंद करण्याऐवजी आपण जेव्हा ती फक्त कमी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती मेंदूत आणखीनच घट्ट होते आणि तिथेच आपलं अपयश निश्चित होतं. या संपूर्ण ट्रॅपची किंवा जाळ्याची एक निश्चित साखळी आहे. सुरुवातीला एक ट्रिगर, त्यानंतर त्यातून घडणारं स्वयंचलित वर्तन आणि सरतेज शेवटी मिळणारं ते अनिश्चित बक्षीस. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा माहितीये काय आहे? तो हा की या क्षणी आपला मेंदू जाणीवपूर्वक कोणताही निर्णय घेत नसतो. तो फक्त खोलवर रुजलेल्या प्रतिक्रिया एका रोबॉटसारख्या अत्यंत यांत्रिकपणे अंमलात आणत असतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, कायमस्वरूपी असण्याचा भ्रम किंवा द मिथ ऑफ परमनन्स. इथे आपण बघणार आहोत की मानवी मन स्वतःची ओळख कशी चुकीची समजतं. तत्वज्ञ ॲलन वॉट्स यांचा एक अत्यंत सखोल विचार मला इथे सांगावासा वाटतो. ते म्हणतात, चेतना ही काही एखादी पाटी नाही ज्यावर आयुष्य लिहून ठेवलं जातं, तर ती एक वाहती नदी आहे. म्हणजे बघा, आपली ओळख हा एक सतत बदलणारा प्रवाह आहे. ती कोणतीही फिक्स किंवा एका साच्यात अडकलेली निर्जीव वस्तू नाही जिचं आपण आयुष्यभर रक्षण करत बसावं. पण होतं काय, आपण अनेकदा स्वतःला एका तात्पुरत्या साच्यात अडकवून ठेवतो आणि आयुष्यानेही तिथेच तसंच थांबावं अशी आपली भाबडी अपेक्षा असते. आपण एक प्रवाही आणि सतत विकसित होणारी प्रक्रिया आहोत हेच आपण विसरून जातो. म्हणूनच आपल्याला कोणत्याही नव्या बदलाची प्रचंड भीती वाटते. खरं सांगायचं तर आयुष्यातील बराचसा मानसिक त्रास याच ताठरतेमुळे आणि प्रवाहाविरुद्ध पोहण्याच्या अट्टाहासामुळेच उद्भवत असतो. आता पुढचा म्हणजेच तिसरा विभाग, आरसे आणि प्रक्षेपण, अर्थात मिरर्स अँड प्रोजेक्शन्स. आपली ही ताठर ओळख आपल्या जवळच्या आणि महत्त्वाच्या नातेसंबंधांना कशी उद्ध्वस्त करते ते आपण आता समजून घेणार आहोत. कार्ल युंग यांनी विनाशकारी नातेसंबंधांचे हे 4 मुख्य प्रकार सांगितले आहेत: प्रोजेक्शन, फ्युजन, एक्स्ट्रॅक्शन आणि पॅरेंटिंग. हे 4ही प्रकार माणसांना आणि त्यांच्या नात्यांना अगदी वाळवीसारखे आतून पोखरून काढतात. खऱ्या अर्थाने एक निरोगी नातं निर्माण करण्याऐवजी आपण अजाणतेपणे आपल्या अपूर्ण मानसिक गरजा या अत्यंत चुकीच्या आणि त्रासदायक मार्गातून पूर्ण करत असतो. यातलीच पार्टिसिपेशन मिस्टेक ही एक अतिशय गुंतागुंतीची संकल्पना आहे. ह्यात व्यक्ती इतक्या खोलवर दुसऱ्या व्यक्तीशी जोडली जाते की स्वतःचं वेगळं अस्तित्वच कुठेतरी विरघळून जातं. आता तुम्ही म्हणाल की यात काय वाईट आहे, हेच तर खरं प्रेम आहे. पण नाही, युंग यांच्या मते हे मानसिकदृष्ट्या अजिबात निरोगी नाहीये. उलट हे प्रौढत्वाच्या विकासातील एक अत्यंत मोठं अपयश आहे. या सगळ्यामागचं सर्वात अस्वस्थ करणारं सत्य सांगू, भूतकाळात जे आपल्यासोबत घडलंय ना, ते आपण पुन्हा करत नाही. तर जे आपण पूर्णपणे समजून घेतलेलं नाहीये किंवा पचवलेलं नाहीये, तेच आपण वारंवार घडवून आणतो.
ही विषारी नाती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या अंतर्मनाने आपला अपूर्ण मानसिक विकास इतरांच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी केलेला तो एक अयशस्वी प्रयत्न असतो. आता आपला पुढचा विभाग आहे द एक्स्टिंक्शन बर्स्ट. जुन्या सवयी आणि मानसिक साचे मोडताना प्रत्यक्षात कोणती अत्यंत कठोर मानसिक प्रक्रिया घडते हे आपण या भागात पाहणार आहोत. बघा, जेव्हा एखाद्या सवयीतून मिळणारं बक्षीस किंवा समाधान अचानक मिळायचं थांबतं ना, तेव्हा ती सवय संपण्यापूर्वी प्रचंड विरोध करते आणि अधिकच जोर धरते. यालाच एक्स्टिंक्शन बर्स्ट म्हणतात. त्यामुळे एखाद्या जुन्या सवयीची ओढ अचानक वाढली तर ते तुमचं अपयश अजिबात नाहीये. उलट ती जुनी सवय आता शेवटचे श्वास घेत आहे आणि तुमची प्रक्रिया अगदी योग्य मार्गावर आहे याचं हे एक अत्यंत सकारात्मक लक्षण आहे. कोणतंही नवीन कौशल्य आत्मसात करताना आपली मज्जासंस्था एका विशिष्ट प्रक्रियेतून जाते. सुरुवातीला प्रयत्न, मग अपयश, त्यानंतर त्यात सुधारणा आणि शेवटी कन्सॉलिडेशन म्हणजेच एकत्रीकरण. अनेकदा आपल्याला वाटतं की अरे रे, माझी प्रगती पूर्णपणे थांबलीये. पण खरं तर मज्जासंस्थेत खोलवर बदल घडून येण्याचा आणि मिळालेली माहिती पक्की करण्याचा तो एक अत्यंत महत्त्वाचा विश्रांतीचा काळ असतो. आपण अनेकदा काय करतो, फक्त माहिती गोळा करत राहतो किंवा पुस्तकं वाचत बसतो. पण माहितीये, शिस्तीच्या नावाखाली केलेलं हे काम टाळण्याचं किंवा प्रोक्रॅस्टिनेशनचं एक मोठं कारण असू शकतं. याला पॅसिव्ह प्रेपरेशन किंवा निष्क्रिय तयारी म्हणतात. खऱ्या अर्थाने शिकायचं असेल तर प्रत्यक्ष मैदानात उतरून चुका करण्याची आणि त्यातून येणाऱ्या अस्वस्थतेचा सामना करण्याची हिंमत लागते. नुसती माहिती मिळवण्याला काहीच अर्थ नाही जोपर्यंत कृती नाही. आता वळूया विभाग 5 कडे. शांतता आणि उबवणी अर्थात सायलन्स अँड इन्क्युबेशन. आपले बेत सुरुवातीच्या काळात गुप्त ठेवणं का गरजेचं असतं हे आपण यात पाहूया. कार्ल युंग यांचं म्हणणं आहे की आपले बेत जेव्हा आपण इतरांना सांगतो ना, तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी लागणारी आवश्यक मानसिक ऊर्जा तिथेच खर्च होऊन जाते. म्हणजे कसं, लोकांकडून मिळणारी शाब्बासकी हे काम पूर्ण होण्याआधीच मिळालेले खोटं बक्षीस ठरतं. यामुळे होतं काय, तर आपलं ध्येय गाठण्याची गती, उर्मी आणि प्रेरणा आपोआपच कमी होऊन जाते. म्हणूनच सुरुवातीला मौन बाळगणे कधीही उत्तम. आपले बेत लवकर जगाला सांगण्याचं आणखी एक मोठं नुकसान आहे. जेव्हा आपण आपले प्लॅन्स लोकांना सांगतो तेव्हा ऐकणाऱ्याच्या स्वतःच्या अपूर्ण इच्छा आणि त्यांच्या मनातल्या भीती ते आपल्या ध्येयावर लागतात आणि मग नकळत आपला मूळ उद्देश हरवतो आणि आपण स्वतःच्या खऱ्या स्वप्नांऐवजी समाजाला पटेल असा एक अतिशय सुरक्षित पण पूर्णपणे निर्जीव मार्ग निवडतो. आणि आता आपण आलो आहोत या विश्लेषणाचे अगदी अंतिम टप्प्यावर. विभाग 6, अहंकाराचा प्रतीकात्मक मृत्यू किंवा द इगोज सिम्बॉलिक डेथ. यशाच्या अगदी अंतिम रेषेवर असताना आपण स्वतःला का हरवतो हे आपण इथे बघणार आहोत. आपल्या अहंकाराला नेहमी विशिष्ट गोष्टींची प्रचंड भीती वाटते. महानतेची भीती, जगाने आपल्याला पूर्णपणे ओळखण्याची भीती आणि संपूर्ण जबाबदारी घेण्याची भीती. त्यामुळेच अहंकार काय करतो, तो अनोळखी स्वातंत्र्यापेक्षा ओळखीच्या आणि सवयीच्या दुःखाला नेहमीच पसंती देतो. आणि म्हणूनच यशाच्या अगदी उंबरठ्यावर तो स्वतःला हरवण्याची भीती निर्माण करतो आणि आपल्याला चक्क मागे खेचतो. इथे पर्सोना समजून घेणं महत्वाचं आहे. पर्सोना म्हणजे आपण जगाला दाखवण्यासाठी चढवलेला एक खोटा मुखवटा. हा मुखवटा आपण आपल्या जुन्या जखमा लपवण्यासाठी तयार केलेला असतो. पण जेव्हा खऱ्या यशाची किंवा आनंदाची वेळ जवळ येते ना, तेव्हा अहंकार याच मुखवट्याला आपलं खरं रूप समजतो आणि त्या खऱ्या आनंदाला आपल्या अस्तित्वावरचा एक मोठा धोका मानून चक्क त्याला विरोध करू लागतो. यावर कार्ल युंग यांचे विचार अतिशय प्रगल्भ आहेत. ते म्हणतात की खरा बदल म्हणजे काही नुसती वरवरची स्वसुधारणा नाही, तर जुन्या ओळखीला पूर्णपणे नष्ट करणं. खऱ्या आणि सखोल बदलासाठी अहंकाराला आपल्या खऱ्या व्यक्तिमत्वासमोर निमूटपणे शरण जावंच लागतं, कारण त्याशिवाय नवीन आशेची आणि खऱ्या बदलाची सुरुवात होऊच शकत नाही. आणि जाता जाता एक असा प्रश्न ज्यावर आपण सर्वांनीच शांतपणे विचार करायला हवा. तुमच्या खऱ्या क्षमतेच्या मोबदल्यात तुम्ही नेमकी कोणती खोटी ओळख जपण्याचा प्रयत्न करत आहात? असा कोणता मुखवटा आहे जो तुम्हाला तुमचं अगदी खरंखुरं आयुष्य जगण्यापासून रोखत आहे? यावर नक्की विचार करा. याच महत्त्वपूर्ण विचारासोबत आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया